नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे डेमोडे ब्लॉग्स मध्ये. आज आपलं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मला आज कसला नवीन ब्लॉग, तर आज आपण चाललो महडला. महड म्हणजेच आपल्या गणपती बाप्पाला दर्शन करायला चाललो. आणि दर्शन करता करता बघू शकता पहिलाच पाऊस लागलेला आपल्याला, थांबायला लागेल तिथे. पूर्ण ब्लॉग बघा आणि लास्ट पर्यंत ब्लॉग मध्ये राहा. आणि जर व्हिडिओ आवडली तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा. आज चाललो महडला गणपती बाप्पाचा दर्शन करायला चाललो. तर खूप मजा आहे ना रातचा ब्लॉग. पहिले तर ऊन होता, पूर्ण ऊन होता. आता यशवंत बोल होता, गरम होतोय खूप. तर लगेच पाऊस चालू आला आणि ते आपण उडी घातली तर ती पण पूर्ण भिजेल. आपलं नशीबच खराब आहे. मस्त निघलं तेव्हा ऊन होता पूर्ण. बोललो ऊन येतं मस्त जाऊन येऊ आता महडला. पूर्णपणे पाऊस चालू आलाय, एकदमच पाऊस चालू आलाय. एक पाण्याला थेंब पण नव्हतं पडत, मस्त ऊन होता. तर आता इथना ताण पडायचं, पुढे आल्याबरोबर पाऊस लागला आपल्याला. पूर्ण उडे भिजून गेले एकदम. तो पॅन्ट पण भिजले एकदम. तर आता पुढे पेट्रोल पंप येत आहे, पेट्रोल पंप थांबू थोडासा पाऊस कमी होईपर्यंत आणि मग निघू महडला. खूप पाऊस आहे, तर कॅमेरावर पण पाणी साचून असेल. तो मला सारखं पुसायला लागतोय आणि वायझर होतं एकदम पाण्याने पूर्ण ब्लँकच केलाय. पुढं पेट्रोल पंप आहे, तर थांबूया पेट्रोल पंपावर थोडा. आता पूर्ण भिजून जाऊ आम्ही. या पेट्रोल पंपावर थांबतो थोडा, आता पूर्ण भिजून जाऊ असंच. तर मित्रांनो, आता आपण निघलेलो होतो पेट्रोल पंपावर. थोडस थांबलेलो 5-10 मिनिटं इथे पाऊस जायस पण. तर आता पाऊस झालाय कमी, तर आता निघूया डबल आपली महड राईडला. काय पण हो, पाऊस पडो का काय पण हो, आपण तर आज जाणार म्हणजे जाणारच महडला. तर पावसाला म्हणून आलोच चालवायला लागते गाडी, नाहीतर खूप रिक्स आहे. पडलो तर लईच बेकार लागेल आणि पावसाळ्यात बारा पण नाही होणार पटकन. तर तुम्हाला एक ट्विस्ट पण येणार आहे 2-3 दिवसात. एक राईड आहे, मोठी राईड आहे. तुम्हाला समजा रविवारी संडे राईडच बोलू शकता. पण त्यात दुसराच टॉपिक आहे वेगळाच. एक ठिकाण आहे तिथे जायचं आपल्याला. तर रविवारचा ब्लॉग तुम्हाला रविवारी ना ते सोमवारी भेटेल बघायला. तर तो पण बघा तुम्ही. ट्रॅफिक असताना खूप डोकं फिरतो गाडी चालवायला. वरनं पाऊस पण चालूच आहे. पाऊस नसता तर थोडा बरा तरी वाटला असता, कारण कॅमेरावर पण पाणी साचतंय. बघू शकता आता तुम्हाला. मला तर नाही दिसत पण व्हिडिओ मध्ये येत असेल. खूप पाणी येत आहे कॅमेरावर. तशी पोचलेलो आपण चौक फाटा. तर अजून खूप टाइम लागेल आपण जायला इथे. तर तुम्ही बोलत असाल कशाला थांबला, तर काय नाही, थोडासा माईक वगैरे चेक केला अँगल आणि निघालो परत राईडला. आपल्या नद्या पण सुरू झाल्या, प्रत्येक नदी सुरू झाले आणि एवढा टाइम नसता लागला. पण काय करणार, तिथं बसल्या बसल्या ती कोणी हेल्मेटचा वायझरच खोलला मधल्या मध्ये. मग तिथं त्याला लागली 15-20 मिनिटं लागली. वायझरच बसत नव्हता हेल्मेटचा. तो बघू शकतो मित्रांनो, आताच पाऊस बंद झाला तर खूप चांगला वाटत होता. तर त्याला पावसाला काय बघवत नाही चांगला आपला. लगेच थोडस पुढे आल्यावर परत पाऊस. पावसाला ते ना हे राईड आहे ना खूप बेकार वाटते हो. हे बघा पूर्ण कपडे भिजलेले आहेत आणि रेनकोट पण आपल्याजवळ. पुढे तर बघू शकता एकदम बेकार पाऊस आलेला आहे. कुठेतरी थांबायला लागेलच, चांगलीशी असं जागी बघून थांबायला लागेल. पूर्ण पाऊस बघू शकता नाही, आता पूर्ण भिजलेलोच आपण. आता आपल्याला चांगली जागा बघून कुठेतरी थांबायला लागेल. तर पुढे शेड आहे, शेड खाली गाडी लावायला लागेल, कारण पूर्ण भिजलेलोच आपण आता. तर बघू शकता पावसाला कधी आपलं चांगला बघवतच नाही. पूर्ण पाऊस आलेला आहे बघा, एकदम बेकार पाऊस. पॅन्ट बघू शकता तुम्ही पूर्ण भिजलेले माझे. हे बघा हँड ग्लोव्स आणि वरनं उडी घालून आलो मी. दीपू आता पूर्ण भिजला असता. काय नाही, आता पाऊस गेला का निघू डबल. तर बघू शकता पावसाने काही जास्त वाट नाही बघायला लावली. 5-10 मिनिटं थांबलो आणि पाऊस गेलाय. तर आता डबल आपली राईडला सुरू करूया. तर असा पावसाला तर त्रास आहे आपल्याला.
जिथे पण जाणार तिथं पाऊस येणारच, मग लवकरच रेनकोट घ्यायला लागेल. रेनकोट पण घेऊ. तर परवाचा धमाका आपल्याला तुम्हाला सांगितलं रे, परवा एक मोठी राईड असणार आहे, तर तिच्यासाठी रेनकोट लागेलच. बघू घेऊ आता उद्या परवा. तर मस्त आता पाऊस गेलेला आहे, तर आता राईडला काही टेन्शन नाही. मग आता डायरेक्ट निघूया मळला, जास्त टाइम पण लागणार नाही. तर बघू शकतो तुम्हाला, आता तुम्हाला माहितीच असेल म्हणजे ऑडिओ क्वालिटी कशी येते तुम्हाला, तर बघू शकता तुम्ही. तर काही काही जणांनी ती व्हिडिओ बघितली असेल माझी पूर्ण मोटरव्लॉगिंग सेटअपची, तर ज्याही नाही बघितली ती जाऊन बघा ती व्हिडिओ. तर ही जी माझी व्हॉइस येते ना तुम्हाला, ते त्याच हेडफोनने येते, जे हेडफोन मी वापरत होते त्या व्हिडिओ त्या हेडफोनचा रिव्ह्यू दिलाय तुम्हाला पूर्ण. आणि आपल्या व्हिडिओ काही अशी चालत नाही आणि सबस्क्राईब पण कोण करत नाही. जे जे या व्हिडिओला बघतात ते नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला. 1K कधी होतील. तर जे जे व्हिडिओ बघतात ना त्यांना एक मी सांगतो, कारण आपण काय जास्त आपले मेंबर्स नाही आहेत. तर गेलो तर कधी ऋषिकेश आणि मी, तर एकटाच. तर ज्यांना ज्यांना राईडला जायचं असेल ना, तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात. ज्यांना ज्यांना राईडला जॉईन व्हायचे तर तेही मला फोन करा. तर आम्हाला पण खूप मेंबर पाहिजे. मेंबर असलेलं कसं चांगला होतो, कारण जेवढे मेंबर्स असतात ना तेवढी राईडला मजा येते. तर आपल्याला पण मेंबर्स पाहिजे, तर ज्यांना ज्यांना राईडला जायचं असेल तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये. आणि तुम्हाला या 1-2 आठवड्यामध्ये खूप व्हिडिओ भेटणार आहेत, कारण आता स्पॉट पण आम्ही ठरवून ठेवलेत. आपले 2-3 स्पॉट राहिलेत, तर ते तिथे आम्ही जाऊन पण येऊ. आणि एक स्पॉट आपला माथेरान पण राहिला आहे कधीपासून, तर आता पावसाळा चालू झाला आहे. पावसातला मेन स्पॉट माथेरानचे. मग आता ड्रायव्हरची एक राईड आपली मोठी राईड आहे ती झाल्यावर प्लॅन करू, मध्येच जाऊ नाही तर ड्रायव्हर जाऊ. पण नक्कीच जाऊ माथेरानला. तेव्हाचा ब्लॉग पण तुम्हाला बघायला भेटेल. खूप मजा येईल माथेरानला, कारण आता खूप पावसाळा पण चालू झाला आहे. मस्त हिरवेगार झाडे आणि नेचर, ब्युटिफुल नेचर बघायला भेटेल. तिथून नक्कीच जाऊ. पण सध्या आपण जायचं मळला. मळला मला फुल एन्जॉय करू, गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ आणि मग जाऊ घरी. तर बघू शकता मित्रांनो, जास्त टाइम पण लागला नाही आपल्याला याला. आताच खालापूर स्टॉपला आलो आपण. हा बघू शकता खालापूर स्टॉप. तर खालापूर जास्त टाइम नाही लागणार, इथनं असेल 1-2 किलोमीटर असेल का मळ. लगेच पोचूया मळला. गर्दी नसेल तर बरी आहे. मला तर नाही वाटत आता पावसाळ्यात गर्दी असेल म्हणून. पण जर गर्दी असेल तर आपल्याला खूप टाइम लागेल आणि आपल्याला जायचे लवकर घरी. कारण घरी पण सांगून आलो. रस्ता नोटीस करून एकदा, पावसाळ्यात रस्ता वगैरे खराब आहेत. असा रस्ता असताना गाडी चालवणं मजा नाही. फुल एकदम ब्रँड रस्ता ठरवलाय, तर खूप मजा येईल गाडी चालवायला. एकदम मक्खन गाडी चालेल. एकदा असा रस्ता भेटला ना तर काम 25. एकदम स्मूथ गाडी चालते. पडलो तर तसाच मक्खन सारखा स्मूथ घसत जाऊ. आणि एक कात्र्या इथं निघते ना हाताच्या, माझ्या म्हणत हलूच चालू गाडी. पण आता कधी आपला स्टाईल येतोय ना, स्पीडवर बघा आपण ओळखतात, मग काय करणार. पुन्हा टाइम घालवतो आलेलो आपण आता मळच्या स्टॉपला, म्हणून तुम्हाला जास्त टाइम पण लागणार नाही. मग त्या मळ स्टॉपला पोहोचलोच आपण. आता इथून काही जास्त नाही, अर्धा किलोमीटर असं आतमध्ये. मी तुम्हाला बोललेलो गर्दी नाही पाहिजे आतमध्ये. गर्दी असली तर आपली वाट लागेल. बघू एकदम गणपती संस्था मळ. पोचलेलो आपण मळला. जास्त टाइम पण लागला नाही. 15 मिनिटं आला असतील ना. 15 मिनिटात आलो आपण मळ. गाडी लावू इथं पार्किंग मध्ये आणि सरळ निघू वरती दर्शन करायला गणपती बाप्पाचे. बघू शकता पोचलेलो मळ मध्ये आता. आणि इथले माणसं अशी बघतात ना आपल्याकडे, कॅमेरे वगैरे लावून आलात. तर आता जाऊ डायरेक्ट मंदिराजवळ गाडी लावू आणि तिथं दर्शन मस्त करू. गर्दी पण नाही वाटत मला, टेन्शन नाही, लगेच लगेच दर्शन होऊन जाईल. जास्त टाइम पण लागणार नाही. तर गाडी लावू पहिले इथं. इथे गाडी लावू आणि मस्त दर्शन करून येऊ. पटापट दर्शन होईल, गर्दी पण नाही जास्त. मळला जास्त टाइम पण लागला नाही, 15-20 मिनिटं झाले असतील. तर दीपेश आणि मी आता जाऊ, मस्त दर्शन करू आणि पटापट नेऊ घरी, कारण गर्दी पण नाही, पटकन दर्शन होऊन जाईल. आता जाऊया दर्शन करायला. पोचलो आता मळला आपण, तो एकटा एंट्री.
टेन्शन नाही आता दीपू राहिला बाहेरच, कारण तो मी वहीच खाऊन आलाय आज. तर आज आपण एकटं आलो आतमध्ये, कारण दर्शन तर करायचेच आहे. मग दीपू वयस नाही आला तर आपण पोचलो आतमध्ये. तर आता गणपती बाप्पाचा पाय पण पडून घेतला एकदम. टेन्शन नाही, मस्त खूप चांगला वाटतं मला आल्याबद्दल. तर बघू शकता महादेवाची पिंडी पण येते. महादेवाचं पण दर्शन केलं आणि आता पुढे जाऊया मेन गणपती बाप्पाचं दर्शन करूया पुढे जाऊन. तर आता दर्शन करून आलो होतं बाहेर, पटकन फटाफट दर्शन केला जाऊन. काय टेन्शन नाही, गर्दी पण नव्हती. मग फटाफट जाता दर्शन झाला. बघू शकता मस्त असा तला आहे. तर आता जास्त टाईम नाही लावणार, लगेच निघू 5-10 मिनटात. तर कसा वाटला आजचा ब्लॉगला लाईक करा आणि शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. मला पुढे पण एक मंदिर आहे छोटासा, तो पण दाखवतो. बघू शकता इथे मस्त 2 तोफा ठेवलेला, बोललो जाऊन घेऊ आणि टाकतो आपल्या मोठ्या गावात. तर आज आहे वटपौर्णिमा आहे. तर बघू शकता बायका एकदम सजून आल्यात. दत्त मंदिराला पूजा करणार आणि वडाला पूजणार. तर पुढे वड पण आहे, पण तो ना दाखव तुम्हाला, पुढे येतो आहे. बघा अशी बसण्याची खूप चांगली सुविधा आहे. टेन्शन नाही तुम्हाला, पूर्ण बसण्यासाठी अख्खी एकदम लाईन आहे. बघू शकता बसण्यासाठी तुम्हाला एकदम प्रॉपर सुविधा आहे. मस्त ब्युटिफुल नेचर आहे, पूर्ण पर्यावरण आहे साईडला. तर आता जास्त वेळ नाही घालवता, डायरेक्ट निघूया घरी जायला. तर दीपू बसला गाडीवरच, मग डायरेक्ट आता घरी जाऊ. बघता पिण्याचं पाणी पण तुम्हाला इथे अवेलेबल आहे. बघता पिण्याचं पाणी तर आहे तिथे, आणि हातपाय धुण्यासाठी पण नळ दिलेले आहेत. तर काहीच कमी नाही इथे. पूर्ण येणाऱ्या इथे दर्शन घेणाऱ्या माणसांसाठी, भक्तांच्यासाठी पूर्ण सुविधा आहेत. एकदम चांगल्या सुविधा केलेल्या आहेत. तर आता जास्त वेळ नाही घालवत, डायरेक्ट निघू घरी जायला. तर दीपू थांबलेला आहे. होऊ शकता मस्त दर्शन करून आलो तिकडनं, पण का आला नाही बोलतो, मी वहीच खाल्लाय. आहे रे, आलो ना दर्शन करून, यायचं होता बाकी. तर न वेळ घालतो निघलो घरी जायला. तर काही जास्त टाइम नाही लागणार, 15 मिनटं लागलेली यायला. घरी जायला अजून लवकर पोचू आपण. दीपेश का शेवटीला दर्शन करायला आला नाही, आपणच गेलतो एकटंच दर्शन करून आलो. तर हे चांगलं आलं, कारण आज गर्दी नव्हती खूप जास्त. तर बायकाच दिसत होत्या, कारण आज हे वट पौर्णिमा. तर त्या वट पौर्णिमेला पण ते पूजन करायसाठी आल्यात नाही, त्या पण नसत्या. काही टेन्शन नाही, गर्दी नव्हती मस्त. आणि तुम्हाला दाखवलं पूर्ण नियोजन त्यांचं खूप चांगलं आहे. पिण्यासाठी पाणी, तर हातपाय धुण्यासाठी पण पाणी होता, आणि बसण्यासाठी पण सुविधा आहे. टॉयलेट पूर्ण एकदम चांगली व्यवस्था आहे. काही टेन्शन नाही तुम्हाला, काहीच इथे आल्यावर तुम्हाला त्रास नाही होणार. पोचलो बाहेर शेवटीला. आता हायवे लागले का आपण ऐकणार आहे का, एकदम सुसाट गाडी आपली जाणार आहे घरी. तर दीपूच्या वाटत ना एक बारीकसा आवाज आलता चहा प्यायचा का, लगेच गाडीचा ब्रेक लागलेले आहेत. मस्त थंडी वाजत होती बघा, पॅन्ट पण पूर्ण भिजलेले आणि उडी पण पूर्ण भिजलेली आहे. तर आता मस्त पिऊया चहा. तर चहा पिल्यावर थोडा बरा वाटेल. तर बघू शकतो आता मला इथंच भेटला. आता मस्त थोडा गरम गरम चहा पिऊ आणि मग निघू घरी जायला. ब्लॉग लांबचा राहिला, मळला आला चहा प्यायला. चल आता मस्त चहा पिऊ, गरम गरम चहा पिल्यावर बरा वाटेल. चहा पिऊन निघू मग घरी. तर चहा पिला आणि आता डायरेक्ट निघू घरी. जायला काही जास्त टाइम नाही लागणार, खूप 15 ते 20 मिनटं लागणार, आणि डायरेक्ट आपण असू घरी. चहा पिऊन तर झाला, आता डायरेक्ट निघू घरी जायला. पाऊस पण आलायच, जेव्हा जेव्हा आम्ही निघतो ना तेव्हा तेव्हा पाऊस येतो. काही टेन्शन नाही, दादा जर गाडी पळू आणि डायरेक्ट घरी जायला. तर बाबा गाडीवाला पण बघा त्याचं पण कुठं पण टाकतात मध्ये. मित्रांनो आता आपल्या कोणत्याही स्पॉट नाही लक्षात येत, कारण आता खूप जागा लागल्या अशा. जास्त जागा पण नाही या साईडला फिरण्यासारख्या. तर तुम्हाला जर कोणता स्पॉट आठवत असेल ना, तर तुम्ही मला कमेंट करा. तिथे जाण्याचा मी प्रयत्न करेन, आणि तिथला मोठो ब्लॉग तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. तो एकदा पावसाळ्यात राईडला काय चांगला असतो मी सांगतो तुम्हाला. बघा एकदम पूर्ण नेचरने भरलेली जागा, पूर्ण हिरवा हिरवा गारची झाडे, हिरवी झाडे,
साईडला सगळीकडेच एकदम ग्रीनरी, खूप चांगला वाटतो असं राईडला. तिथे तर उन्हाळा असला ना तर एवढं खास नाही वाटत, पण पावसाळ्यात एकदम राहायला भारी वाटतो. ऋषिकेशला मग आला होता पण नसता आला तो, त्याला काहीतरी काम होता. तो आला असता तर अजून मजा आली असती. जेवढे मेंबर्स असतात ना तेवढी मजा येते, कारण खूप राहायला मजा येते. तर मी सांगतोय जेव्हा ज्यांना राहायला यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला नंबर माझा डिस्क्रिप्शन मध्ये देईन. जास्त वेळ पण लागला नाही मित्रांनो, तर 15 मिनिटात पोहोचलो आपण इथे आपला टाइमपडा. तर आता काय जास्त हे पण नाही राहिला, 5-10 मिनिट, 5 मिनिटात आता पोहोचू डायरेक्ट घरी. तर मित्रांनो मला आजचा ब्लॉग कसा वाटला, जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये, त्यासोबत बाय बाय.